वसई विरार शहरात शनिवार सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। या मुसळधार पावसामुळे वसई विरारच्या शहरी आणि ग्रामीण भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पूर परिस्थितीत विविध ठिकाणी अडकलेल्या तब्बल 222 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात वसई विरार अग्निशमन दलाला यश आले आहे। शहरातील सखल भागात आणि ग्रामीण भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक जागच्या जागी अडकून पडले होते। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार विविध भागांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। यामध्ये सर्वाधिक बचाव कार्य राजावळी परिसरात झाले, जिथून 100 जणांची सुटका करण्यात आली। याशिवाय मधुबनमधून 41, निर्मळमधून 30, सकवारमधून 19, सारजा मोरीगावातून 12, संतोष भवनमधून 10, विरार विराटनगर आणि सुंदरनगर परिसरातून 5, वसई स्टेशन भागातून 3, तर सातिवली ते आचोळे दरम्यान 2 अशा एकूण 222 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले। एकीकडे हे बचाव कार्य यशस्वी ठरले असले तरी दुसरीकडे एक चिंताजनक घटना घडली आहे। राजावळी वाघराळपाडा येथे पुराच्या पाण्यात पोहत असताना एक 55 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली आहे। पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने ही व्यक्ती वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत असून अग्निशमन दलाकडून या व्यक्तीचा शोध सुरू आहे। शहरातील पूरस्थिती पाहता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। काही ठिकाणी आम्ही लोकांना लो लाईंग एरियाचे लोकांना शाळामध्ये हॉलमध्ये शिफ्ट केलेलं आहे। त्यांच्यासाठी जेवणाची पाण्याची व्यवस्था केलेली आहे। बरेचसे सोशल ऑर्गनायझेशन्स पण यावेळेस पुढे आलेले आहे, ते पण आमची मदत करत आहे। बरेचसे व्हॉलंटियर्स फील्डमध्ये आलेले आहे, ते सुद्धा आमची मदत करत आहे। तर सध्या आपला प्रयत्न चालू आहे, पण येस पावसामुळे फार मोठा यावेळेस अस्तव्यस्त झालेला आहे। जे लोअर फ्लोअर्सवर राहत आहेत त्यांना काढण्यासाठी आपण रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा आपला चालू आहे।